नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। रथसप्तमी हा एक हिंदू सण आहे। त्यामध्ये सूर्यदेवांची पूजा केली जाते। हा सण माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी या दिवशी साजरा केला जातो। याला सूर्य जयंती असेही म्हटले जाते। सूर्यदेवांचा जन्म किंवा जगाला प्रकाश देण्याची सुरुवात म्हणून हा रथसप्तमीचा दिवस साजरा केला जातो। सूर्यदेवांच्या उजाड उष्णता आणि जीवनातील ऊर्जा देण्यासाठीचा हा दिवस। या दिवशी सूर्यदेवांना आपण धन्यवाद द्यायचा हा दिवस असतो। सूर्य आपल्या रथातून 7 घोड्यांना खेचत उत्तर दिशेकडे जात असतो। याला उत्तरायण असे म्हटले जाते। 2026 मध्ये रथसप्तमी 25 जानेवारी 2026 ला साजरी केली जाणार आहे। रथसप्तमीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे। तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, लाल फूल, लाल चंदन आणि थोडा गुळाचा खडाही त्या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे। पौराणिक कथा अशी आहे की राजा यशोवर्मा गंभीर आजाराने त्रस्त होते। त्यांनी सूर्यदेवांची उपासना करून रथसप्तमीच्या दिवशी पूजा व्रत करायला सुरुवात केली आणि ते गंभीर आजारातून मुक्त होऊन चांगल्या जीवनाला सुरुवात झाली। त्यामुळे या दिवशी आरोग्यदायी दिवस मानला जातो। सूर्यदेवांच्या पूजेमुळे त्यांचे आरोग्य सुधारले, त्यामुळे हा दिवस आरोग्यदायी व्रत म्हणून मानले जाते। या दिवशी सकाळच्या सूर्यकिरणांमध्ये व्हिटॅमिन डी ची खूप जास्त प्रमाण असते। त्यामुळे आपण सूर्यकिरणांचे स्नान करण्यात खूप महत्त्व आहे। आपल्या मानसिक ताण यामुळे कमी होतो, आजारपण कमी होते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, म्हणून या दिवशी सूर्यस्नान केले जाते। महिलांनी या दिवशी रांगोळीमध्ये पाटावरती रांगोळीने सूर्यदेवांची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते किंवा रथामध्ये बसलेले सूर्यदेव काढूनही रथासोबत सूर्यदेवांची पूजा केली जाते। या दिवशी सौभाग्यवती महिला सूर्यदेवांची उपासना करतात, त्यांना मनोभावे पूजा करतात। सूर्यदेवांना दूध उतू घालून त्याचा प्रसाद दाखवला जातो। दूध उतू घालवलेले प्रसाद म्हणून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींना दुधाचा प्रसाद द्यायचा आहे। शक्यतो हे दूध उतू घालवण्यासाठी जे भांडे आपल्याला घ्यायचे आहे ते मातीचे असावे। संक्रांतीचे बोळके घेतले तरी चालते। त्यामध्ये आपल्याला सूर्यदेवांसमोर दूध उतू घालवायचे आहे आणि त्याचा अर्घ्य सूर्यदेवांना द्यायचा आहे। घरातील सर्वांनी त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे। रथसप्तमीपासून दिवस थोडा मोठा होत जातो आणि थंडीही थोडी कमी होऊन दिवस उष्णतेकडे जातो। असे म्हटले जाते की रथसप्तमीपासून दिवस हा तिळाने मोठा होत जातो। शेतीसाठीही अनुकूल कालावधी असतो हा। रथसप्तमीच्या दिवशी पूजेला, जपाला, मंत्राला खूप सारे महत्त्व आहे। रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वीच आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। सूर्योदयानंतरही 1 तासापर्यंतच अर्घ्य द्यायचा आहे। सूर्यदेवाला रथसप्तमीच्या दिवशी खूप लवकर उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्यास आपल्याला तेज प्राप्त होते। आपल्याला जर सूर्याची 12 नावे येत असतील तर त्या नावांचा जरूर जप करायचा आहे। जर जमत नसेल तर ओम सूर्याय नमः, ओम आदित्य नमः किंवा ओम भास्कराय नमः या तरी मंत्रांचा जप आपल्याला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा करायचा आहे आणि सूर्यदेवांना प्रसन्न करून घ्यायचे आहे। सूर्य आपल्याला ऊब देतो, अन्न पिकवतो, जीवन देतो, म्हणून आपल्याला सूर्याचा सण म्हणून खास रथसप्तमीला सूर्यदेवांची पूजा करायची आहे।
यामुळे आपल्याला जर आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर याच्यातून आपली मुक्ती होते. हा दिवस सूर्यदेवांची पूजा नाही तर स्वतःमधील ऊर्जा जागृत करण्याचा दिवस आहे. ही पूजा केल्याने रथसप्तमीची पूजा केल्याने आपल्याला दान दुप्पट फळ मिळते. मित्रांनो, रथसप्तमी हा एक सण नसून आरोग्य, ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जेचा एक उत्साह आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.